आईला मला चपात्या कमी झाल्यात म्हणून परत पीठ मळलंय काय? आई म्हणली माझ्या चपात्या करून झाले, कालवण करून झाले, संध्याकाळच्याला पीठ मळलंय. म्हणलं वा भेटते मौज करती, इथून मागं तू असं कधी केलं नाही. म्हणली मला हरिपाठाला जायची. आईला म्हणलं 365 दिवसाचं मळून ठेव पीठ. मी इकडं आपलं गपचिप चहा चपातीचा बुकना पडायला चालू केलं. म्हणलं उगा हाताने वायाव कशाला दगड मारायचाय, खातोय ती चहा चपाती पण म्हणून नको खाऊ. आई म्हणली रातची पनीरची भाजी शिल्लक होती. आईला म्हणलं तू कावा सांगायची, मला तर वाटलं रात्री संपलं. अगं आत्ताच त्याचा बुकना पाडून टाकला असता, नाश्ता डायरेक्ट पनीरचा करून टाकला असता. आत्ताशी कुठं बाहेर ऊन पडलं होतं. मला तर वाटते सूर्याला पण थंडी वाजत असेल. त्याची बायको म्हणत असेल थोडं हुशारा जावं बरं का, तुम्हाला दिवसभर काम करायचं. हॉलमध्ये आल्यानंतर झोपलेल्या हातरुणांच्या गड्या घातल्या. माझी आई लोकांना म्हणती मला पोरगी नाही, पण माझं पोरगं पोरीवानी सगळी घरातली कामं करतं माझं. आईचं चाललं होतं इकडं भांडे घासायचं काम. म्हणलं तोपर्यंत आईचं एक काम हलकं करावं. तोवर मी इकडं किचन झाडायला चालू केलं. घरातल्या माणसांना जपा, पैसा काय आयुष्यात परत येतो. मातीआड गेलेला माणूस परत येत नाही, पैसा परत कमावता येतो, परत माणूस नाही. माहिती दुर्वा 21 आणू का? हा आज एकादशीचा आहे, परत कलश पुंजतात का पण आई? आई म्हणली कलशात टाकायला 11 दुर्वा घेऊन ये. आईला म्हणलं डायरेक्ट 21 दुर्वाच घेऊन येतो, आधींमध्ये 11 कशाला? संकष्टी चतुर्थीला मी दुर्वा न्यायला आलतो का नाही ह्या ठिकाणी, तेव्हा लय भरपूर दुर्वा होत्या. पण 4 गुरुवारमधले 3 गुरुवारपर्यंत इथं दुर्वाचा पार बुकना पडून टाकला, कमी दुर्वा झालत्या. 21 दुर्वा करून झाल्यानंतर मी निघालो घरी. नाही तेव्हा ह्या दुर्वा इकडं तिकडं बघायला भेटतात, पण गणपतीत आणि आधीमध्ये असं येणारे सणी काय तेव्हा डायरेक्ट गायब होऊन जातात. आई हा दर हा धुवून आणायच्या होय. दुर्वा धुते तू आहे मला नाही माहित बाई. चांगल्या फ्रेश पाण्यामध्ये दुर्वांना गदा गदा हलवून धुवून घेतल्या. आणि शिवरात्र या अन्य उपवास दिवशी गुरुवारी फक्त पूजा करावी आणि आरती. हे पुस्तक म्हणलं वाचते ना त्याच्यामुळं, आणि तिला आवड आहे की नाही? आवड आहे ना तुला का नुसतं देवीचं व्रत धरते? नाही नाही आवड आहे ना. एवढी माहिती वाचली म्हणल्यावर कोणच नाही बसवलं आमच्या इथं, आमच्या आईने बसवलं. कोण नाही धरत आई? तू धरते का? करते. मग तू का नाही धरत? तुम्हाला खायचं सुचतं वर्षभर काय करायचं? मी धरतो बाबा गणपतीचं. मी 10 दिवस उपवास धरतो बिना जेवता, डायरेक्ट संध्याकाळी जेवण. अरे तसं काय नाही. आंबा चढा. आंब्याचा आहे का चिक्कूचा आहे? आंब्याचा आहे. आईची चालली पूजा. आपण आहे ना तो आंब्याचा मुकुट घेतला होता ना देवीला, त्याचं डोळच गेलं. आईने हरवून टाकलं आईने कुठं ते. मी म्हणलं होतं ती प्लॅस्टिकचा मुकुट घेऊ, आईने ऐकलं नाही, ती हरवलं. वटीत होतं आणि पैसे त्या तांदळात शोधते आई. होळीत कधी पैसे शोधला का नाही? आई म्हणते आम्ही ना बारीकपणे पाठवत जायचो सगळ्यांच्या आधी उठून. होळीमध्ये नाही का पैसे टाकत लोक, ती शोधायला जायचो. आणि इथं तांदळात पैसे शोधते आई एवढीशा. मस्तपैकी आईने इकडं स्वस्तिक काढला होता. पप्पांपेक्षा तर आईने स्वस्तिक भारीच काढला होता. दसऱ्याच्या दिवशी पप्पांनी मोटरच्या खोक्यावरती स्वस्तिकला डायरेक्ट घोडाच लावला होता. मस्त पूजा केली. इकडं पांडुरंग मध्ये कलश, इकडं लक्ष्मी आणि इकडं खारीक खोबरं आणि देवा. त्याच्यानंतर आईने इकडं देवापुढं दिवा लावला आणि देवीचं पुस्तक वाचायला चालू केलं. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्या गुरुवारी शामूबाईने लक्ष्मी व्रत केले. सगळे नियमधर्म पाळून चारी. मावशी पण आली होती. मावशीला म्हणलं चांगल्या टायमिंगवर आलाय तुम्ही. पूजा झाल्यावरती आईने लगेच कपाळाला गंध लावला. मोकळ्या कपाळावरती गंध लागल्यावर चेहरा वेगळाच दिसतो. आईच्या पूजाच्या नादात भावाचा डबा द्यायचा राहिला. भाऊ म्हणला असता आज डबा आलाच नाही मला. आई पण येणार आहे. आई म्हणली डबा देता देता आपण तसंच वावरात जाऊ, येडा मारून येऊ. औषध किती मारलं नव्हतं नाही. आई म्हणली म्हणून जायचं वावरात. औषध मारल्याने किती किडक्या शेंगा झाल्या किती नाही बघाय. त्याच्यानंतर मी नाही निघालो वावरात. भावाचा डबा द्यायचा आणि डायरेक्ट वावरात कल्टी मारायची. वावरात जायच्या आधी भावाचा डबा दिला आईने. आईला म्हणलं चलो बैठो गाडी. लगेच घरी जायचं होतं म्हणून उसाच्या सावलीला गाडी लावली आणि मी निघालो वावरात. आपल्याला दिसतात का शेंगा? होय आतमध्ये गेल्यावर कळलं नाही. दिसतात ना पडलेल्या शेंगा. ओक पडल्यात शेंगा, किडक्या शेंगा. ओक
औषध मारणं गरजेचं होतं. बरं झालं औषध मारलं. एवढ्या नाही गेल्या वेळेस पडलं. ही बघ किती असे हातरून झाले शेंगांचं. या शेंगा बघ ना किती भारी आहे. या शेंगांना जर अशी कीड झाली तर काय करायचं मग? येणारा माल सगळा वायाला जाईल. आणि किडक्याशी एक किडकी शेंगावली तर कोण नाही शेंगा घेत आहे. तुला बी माहिती आहे व्यापारीला आगाव असतं. एक किडकी शेंगावली तरी अख्खा माल घेत नाही. त्या सरीत आई पलीकडच्या सरीत एवढा मारते. पण माझ्या सरीत लई किडक्या शेंगा गळलेल्या सापडल्या. आई तुझ्या नाही ना सापडल्या? खाल्ल्यावानी बोल की जरा. खाते काय सापडल्या इकडे काय चालले? जागा शिल्लक होती ना एवढ्यात. पप्पांनी तर राजमा लावलाय. नाही राजमा नाही, डपळ लावली. डपळीचं बी लावल्यात. म्हणले डपळ कशी येते? डपळीचं पानं तर केवढी आहे, वालीच्या दुप्पट टिप्पट मोठी, लय मोठी पानं. पण डपळीला बाजार बरं का 80 रुपये किलो. वालीपेक्षा तर चांगलाच बाजार आहे. तोडल्या गोसावळीची एवढी गोसाळी तोडून आणल्या. बरं झालं आणले. आजच्याला गोसावळ्याच्या भजी करायला. आम्ही चाललोय आता काकाच्या वावरात आहे मी. ते बघ ना उभं राहूनच तोडतात. मग त्यांनी तारव केलं असतं तर परवडलं असतं का नाही, हे का नाही? तारावरची वाली ना उभ्याने तोडायची आणि खालची वाल पण उभ्याने उभे राहूनच तोडायला लागते. पण तारव केलेले वाल काय वाईट आहे का? त्यांनी ना खाली एक अर्धी शेंग आहे ना निबरी. तुम्ही असं बी उभं राहून तोडताय होय? असं बी उभं राहून तोडताय? आमच्यासारखे तारव केलं असतं तर परवडलं असतं ना. पाटा तोडून गेला असता घरी. काय गरज आहे जायची? आपली हितच लागत आहे. त्या दिवशी कशी गेली? 50 वाटाण्यामुळं बाजार डाऊन झालाय. आमच्या हे वाली ते ना अण्णाला 2दा नाक दिसला. यायचंच नाही. काय नाही कर्मात होई ते यायचं असलं ना करत बसलं तरी होते. तेवढं आहे पण तरी आपलं काळजीपूर्वक तेवढं आहे कळायचं. यांची बी शेंग आहे ना फॉस आहे फॉस. आमच्यासारखंच झाले. पोत यांनी वल्ल केलंच नाही. वल्ल करायचं तर माल फ्रेश राहतो. सगळं देवावर सोडून दिले. त्याला कुणाचा एवढा विचार नाही करायचा. हा ज्याचे त्याचे कर्म तैसे फेडे. हा की काय? तुमची बी भेंडी नेली काय? लय चोऱ्या होत्यात बरं का आमच्या इकडे. प्रचंड चोऱ्या. वालीला येडा देऊन झाल्यानंतर मी नाही निघालो घरी. खरं तर आमच्या वालीलाच वाटलं चोऱ्या होत्यात, पण आमच्या काकाच्या पण चोऱ्या होत्यात. उद्याच्याला परडी करायची होती म्हणून जाता जाता माळावरती सरमाड दिसलं. मग तिथंच सरमाड जरा गोळा केलं आणि बांधायला काय नव्हतं म्हणून जरा इकडं तिकडं शोधलं तर डायरेक्ट दोरी सापडली. म्हणलं बाळू मामाच पावलं. अचानक सगळ्या गोष्टी त्याच दिवशी करायचं म्हणलं का नाही काहीच गावत नाही. त्याच्यामुळे आदल्या दिवशी नियोजन केलेलं बरं असतं. त्याच्यानंतर मी नाही निघालो सरमाड घेऊन घरी. घरी आल्यावर आईला म्हणलं 3 एकराच्या बागेत आपलं सरमाड ठेवून दे. त्याच्यानंतर मी जेवायला बसलो होतो. पहिलं रातचं पनीर खायला घेतलं. म्हणलं तुला ना मला घाल कुत्र्याला अशी तरावायची. मग त्या पनीरचा मी बुकना पाडायला चालू केलं. आईने खिचडी खायची सोडून आणि आई टक लावून टीव्ही बघत बसली. आईने लहानपणी टीव्ही बघायला गेली म्हणून लय मार खाल्ला, पण नादच पूर्ण केला. टीव्ही बघायचं सोडलंच नाही. त्याच्यानंतर आईने मला खिचडी दिली. म्हणली खिचडी कशी झाली सांग. म्हणलं तू खाल्ली की. म्हणलं परत आई म्हणायची दे माघारी. त्याच्या आधी मी खिचडीचा पण बुकना पाडून टाकला. आजच्याला एक कॅलेंडर आलं. एक हॉलमध्ये एक किचनमध्ये 2 कॅलेंडर घ्यायची वाचली. 4 वाजता आईने मस्तपैकी चहा ठेवला होता. मस्तपैकी चहा पिलो. चहाचं माझं असं नातं आहे की 7 जन्माचं नातं आहे. दिवस मावळल्यानंतर आईने इकडे दिवाबत्ती करायला चालू केली. एक दिवस जरी दिवाबत्ती केली नाही का नाही आईला वाटतं काहीतरी घरात कमी आहे. त्याच्यानंतर मी निघालो मंदिरात हरिपाठाला. मंदिरात पोचल्या तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पाया पडलो. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर गणपती बाप्पा, हनुमान, विठ्ठल, रुक्मिणीला तर एवढं भारी सजवलं होतं ना, लय मला आवडलं. पाया पडलं. म्हणलं ओळखलं का? मला काकड्याच्या ट्रिपला आलतो. त्याच्यानंतर विनेकरी आजोबांच्या पाया पडलं. म्हणलं चांगला आशीर्वाद द्या. मी म्हातारं झालो का नाही मी पण विना पकडून, पण तोपर्यंत तुम्ही विना धरायचं काम करा. कामात गाय असती शोधाची हवी. आई हरिपाठाच्या जायच्या नादात चावीस कुठे तरी टाकली. आता बघ कुठे शोधती. गावली का बघ. तुझं लय काय गडबडीत काम असतं आई. हा गावली तर बरी आहे, नाही तर काय करे.
नशीब या डब्याची चावी गावली नाही तर का अवघड नव्हतं. आजच्याला आईला एकादश असल्यामुळं आईने चांगल्या कुरकुरीत पापड्या तळल्या होत्या. आई म्हणली खाऊ नको, मला उद्याच्याला उपास धरायचा आहे, त्याला ठेवायच्यात. मग माझं तोंडच बाकडं झालं. म्हणलं आपलं असं तीच खावा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.